नमस्कार मित्रांनो, मी प्राचार्य धनंजय तळवणकर, गोसे महाविद्यालय खामगाव. गोसे महाविद्यालयाने 12वी सायन्स आणि कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्यांकरिता एक नवीन दालन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ही 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे असं मी या ठिकाणी सांगू शकतो. गोसे महाविद्यालयामध्ये BHOC बॅचलर ऑफ व्होकेशनल अशा पद्धतीची नवीन डिग्री यावर्षी 17/2021 पासून सुरुवात होत आहे. यावर्षी 3 विविध विषयांमध्ये BHOC डिग्री कोर्स, 3 वर्षीय डिग्री कोर्स पदवी अभ्यासक्रम हा सुरू होतो आहे. त्यामध्ये विशेषतः कॉमर्स, वाणिज्य शाखेचं बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड ऑडिटिंग अशा पद्धतीचा एक डिग्री कोर्स सुरू होतो आहे. तसेच जे विद्यार्थी सायन्स, विज्ञान शाखेचं ज्यांना बॅकग्राऊंड आहे, विज्ञान शाखेमधून 12वी उत्तीर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांकरिता 2 डिग्री कोर्सेस, पदवी अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू होत आहेत. एक प्लांट टिश्यू कल्चर अँड ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी अशा पद्धतीचा डिग्री कोर्स सुरू होतो आहे आणि दुसरा रिन्युएबल एनर्जी अँड मॅनेजमेंट. तर हे 3ही डिग्री कोर्सेस, या कोर्सेसची, या अभ्यासक्रमाची विशेषता म्हणजे कोर्सेस UGC अप्रूव्ड आहेत आणि NSQF नॅशनल स्किल क्वालिटी फ्रेमवर्क यांच्या अंतर्गत त्याला अप्रूव्हल आहे. आणि या कोर्सेसमध्ये, या अभ्यासक्रमामध्ये 60% अभ्यासक्रम हा प्रॅक्टिकल, प्रात्यक्षिकावर आधारित असून 40% अभ्यासक्रम हा थिअरी अशा पद्धतीचा असेल. दुसरे एक महत्वाचं म्हणजे यामध्ये जे कोर स्किल आहेत त्या कोर स्किलचा 60% अभ्यासक्रम आणि जनरल स्किल, जनरल कंपोनंट जरी म्हटलेलं असलं तरी एक ते सुद्धा स्किल आहेत. जनरल स्किल जे बिझनेस करता, एंटरप्रेनरशिप करता लागतात, अशा पद्धतीच्या स्किलवर 40% भर देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचे हे जे BHOC डिग्री अभ्यासक्रम किंवा हे जे कोर्सेस आहेत, डिग्री कोर्सेस आहेत, या कोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की ही डिग्री झाल्यानंतर 100% प्लेसमेंट, म्हणजेच विद्यार्थी तो खाली राहणार नाही, त्याला दोन्ही पद्धतीच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध असतील. त्याचं कारण असं आहे की यांचं जे हँड्स ऑन ट्रेनिंग वगैरे होणार आहे, तर महाविद्यालयाने काही इंडस्ट्रीयल पार्टनर त्यांच्याशी करार केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून यांना हँड्स ऑन ट्रेनिंग त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल, प्रात्यक्षिक तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून महाविद्यालयामध्ये होईल आणि नंतर ट्रेनिंग, त्यामध्ये जे काही शिकलंय याचं ट्रेनिंग, जसं आपण अप्रेंटिसशिप सारखं म्हणतोय, तर अशा पद्धतीचं ट्रेनिंग हे इंडस्ट्रीयल पार्टनर सोबत होणार आणि व्हॅल्युएशन सुद्धा इंडस्ट्रीयल पार्टनर कडून त्याच्या प्रात्यक्षिकाचं होणार आणि त्यानंतर यांना ही पदवी देण्यात येणार आहे. त्यामुळे अशा बऱ्याचशा इंडस्ट्रीज, त्या संबंधित कोर्सशी संबंधित ज्या काही इंडस्ट्रीज असतील त्या ठिकाणी आपल्याला नोकरीची संधी तर आहेच आहे, परंतु एंटरप्रेनरशिप आणि स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट आपल्याला म्हणता येईल, तर सेल्फ एम्प्लॉयमेंट सुद्धा करण्याची यामधून संधी मिळणार आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर प्लांट टिश्यू कल्चर ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी हा डिग्री कोर्स केल्यानंतर तो निश्चितपणे एखाद्या टिश्यू कल्चरशी संबंधित ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, तर त्या इंडस्ट्रीजमध्ये तो त्या ठिकाणी इंडिपेंडेंटली काम करू शकेल, अशा पद्धतीचं नॉलेज त्याला त्या डिग्री कोर्समध्ये मिळणार आहे. आणि इंडस्ट्रीयल पार्टनरशी आमचे करार झालेले असल्यामुळे आपणाला त्या ठिकाणी नोकरी उपलब्ध होऊ शकते किंवा कोणाला जर स्वतःचीच लॅबोरेटरी, स्वतःचा बिझनेस जर त्यामध्ये करायचा असेल तरी सुद्धा तो इंडिपेंडेंटली करू शकतो. रिन्युएबल एनर्जी अँड मॅनेजमेंट यामध्ये सुद्धा तसंच बरेचसे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आणि त्याच्याशी संबंधित ज्या इंडस्ट्रीज आहेत यामध्ये नोकरीची सुवर्ण संधी आपणाला या माध्यमातून मिळणार आहे किंवा तुमचं सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वतः सुद्धा त्या पद्धतीचे बिझनेस उभे करू शकता. अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड ऑडिटिंग हा कोर्स या पद्धतीने तो तयार करण्यात आलेला आहे. तो आपल्या लोकल नीड्स बघून आणि त्या एक आपल्याला मिनी CA म्हणता येईल किंवा चार्टर्ड अकाउंटंटला डायरेक्ट असिस्ट करण्याकरिता किंवा त्या ठिकाणी जे काही काम केलं जातं हे सर्व काम इंडिपेंडेंटली करू शकेल अशा पद्धतीचं या अभ्यासक्रमाचं स्ट्रक्चर आहे आणि
तो थोडा उशिरा का होईना, परंतु गोसे महाविद्यालयाने तो या खामगावकरांना आणि या परिसरामधील बुलढाणा जिल्ह्यातील सर्व 12वी झालेल्या विद्यार्थ्यांकरता हे तीनही कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सीट्स यामध्ये लिमिटेड आहेत. यावर्षी गोसे महाविद्यालयातर्फे फक्त एका बॅचला सुरुवात होणार आहे. 15 सीट्स या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पहिल्या वर्षी, आणि त्यामुळे लिमिटेड सीट्स असल्यामुळे आणि 15 तारखेपर्यंत आपणाला आपला प्रवेश सुद्धा निश्चित करायचा आहे. त्यामुळे याबद्दल जर आपल्याला अधिक माहिती काही हवी असेल तर आपण प्रत्यक्ष माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता, किंवा जे काही आपल्याला न्यूजपेपरच्या माध्यमातून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा इतर कुठल्या व्हॉट्सअप ग्रुप्समधून आपल्यापर्यंत आमचे कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, हे सगळे डिटेल्स आणि तुमची माहिती गोळा करण्याकरता एक गुगलची लिंक सुद्धा दिलेली आहे. ही सर्व माहिती आपणापर्यंत विविध माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कृपया आपण ती बघावी आणि जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तर त्यांनी ताबडतोब संपर्क करावा आणि या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्यावा. मी सर्वांना आपणाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.